हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. माहीने विचारलं, दादाजी कसे आहेत? आपल्यावर ते कुठल्या गोष्टीवरून रागावले तर नाहीत ना? शांतनू म्हणाला, का बरं? माही म्हणाली, कारण आपण विकेंडला त्यांच्या जवळ नव्हतो ना. मी तर त्यांना सॉरीसुद्धा म्हणू शकले नाही. हा प्रश्न ऐकून शांतनू काही क्षण माहीकडे पाहत राहिला. मग तो म्हणाला, आईच्या सर्जरीबद्दल त्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे तुला त्यांच्या काळजी करण्याची गरज नाही. पक्का? अगदी पक्का, शांतनूने उत्तर दिलं. थोड्याच वेळात त्यांची कार शांतनूच्या अपार्टमेंटपाशी पोहोचली. शांतनू पटकन कारमधून उतरला आणि माहीच्या बाजूचं दार उघडून तिला स्टाईलमध्ये हात पुढे केला. माहीच्या ओठांवर हसू उमटलं. तिने आपला हात शांतनूच्या हातात ठेवला. माही बाहेर येतात शांतनूने तिला अलगद उचलून घेतलं. माहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. शांतनू म्हणाला, आज माझ्या राणीचे पाय जमिनीवर पडू देणार नाही. माही जोरात हसली. तुम्ही मला लाडावणार आहात का? मी नंतर खूप मागण्या करणारी बायको झाले तर? शांतनू म्हणाला, तुझी प्रत्येक मागणी माझ्यासाठी आदेश असेल. रूममध्ये पोहोचल्यावर शांतनूने तिला अलगद खाली उतरवलं आणि म्हणाला, मी कॉफी बनवतो. माही म्हणाली, मी कॉफी समीर आणि रुपलसोबत आधीच घेतली आहे. तिने शांतनूचा हात पकडला. थोडा वेळ माझ्याजवळ बस ना. शांतनू शांतनूने कोट काढून बाजूला ठेवला आणि तिच्या जवळ बसला. त्याने माहीला हलकेच आपल्या जवळ ओढलं. माही त्याच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाली, तुम्ही खूप थकलेले दिसत आहात. शांतनू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हो थकलोय, पण तुला पाहिलं की सगळं थकवा निघून जातो. माहीच्या बोटांनी त्याच्या चेहऱ्यावर अलगद स्पर्श केला. शांतनूच्या डोळ्यात चमक आली. तिचे हात हळूहळू त्याच्या छातीवरून फिरत त्याच्या शर्टच्या बटनांपर्यंत पोहोचले आणि ती उघडू लागली. शांतनूने भुवया उंचावत विचारलं, आज डिनर करायचं नाही का? माही खट्याळ हसत म्हणाली, तेच तर करते. शांतनू तिच्या या उत्तरावर हलकेच हसला आणि त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो तिला अलगद चुंबन देऊ लागला. चुंबन हळूहळू गहिरं होत गेलं तसे माहीने आपले हात त्याच्या गळ्यात गुंफले. आय वॉन्ट यू. माही म्हणाली, आय एम ऑल युअर्स. शांतनूने तिला सोफ्यावर अलगद आडवं केलं आणि तिच्या जवळ झुकत पुन्हा तिचे ओठ टिपू लागला. त्याने शर्ट काढताच माहीने लाजून ओठ दातांमध्ये धरले आणि डोळे मिटले. शांतनू हसत म्हणाला, माहितीये, मी थोडा जास्तच हॉट आहे. माही त्याच्याकडे पाहून लाजली. तिचे हात त्याच्या छातीवर अलगद फिरू लागले. आय लव्ह यू. माही म्हणाली, आय लव्ह यू टू शांतनू. शांतनू तिच्या मानेवर अलगद चुंबन घेऊ लागला. माहीचा श्वास खोल झाला. काही वेळात दोघे एकमेकांच्या मिठीत हरवले. थोड्या वेळाने शांतनूचा मोबाईल वाजू लागला. स्क्रीनवर नीमा नाव चमकताच त्याचा चेहरा गंभीर झाला. हॅलो, नीमा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. शांतनू, लगेच घरी ये. तुझे दादाजींची तब्येत बिघडली आहे. हे ऐकून शांतनू पटकन उठून बसला. तो चिंताग्रस्त स्वरात म्हणाला, काय झालं? डिनरनंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. आम्ही डॉक्टरांना बोलावलं आहे. शांतनू गंभीरपणे म्हणाला, ठीक आहे, मी आत्ताच येतो. शांतनूने मोबाईल ठेवताच घाईघाईने शर्ट घालायला सुरुवात केली. त्याच्या कपाळावरची आठी पाहून माही म्हणाली, काय झालं? तुम्ही कुठे जात आहात? मला मॅन्शनमध्ये जावं लागेल. दादाजींची तब्येत ठीक नाही. माही म्हणाली, मीही तुमच्या सोबत येते. शांतनू माहीला तिथे घेऊन जाऊ शकत नव्हता. एक दिवस आधीच त्याची दादाजींशी वादावादी झाली होती. तो प्रेमाने म्हणाला, तू इथेच थांब आणि हो, डिनर करून घे. माही हट्टाने म्हणाली, पण मला तुमच्या सोबतच यायचं आहे. माही प्लीज, तिथे काय परिस्थिती आहे ते मला माहीत नाही. मी आधी जाऊन पाहतो, मग तुला बोलावतो. शांतनूने माहीच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि तो तिथून निघून गेला.
आता माही घरात पूर्णपणे एकटी होती. दरम्यान नीमाच्या ओठांवर सैतानी स्मित उमटलं. मीही पाहते, तू किती वेळ स्वतःला रोखून धरतोयस. कारमध्ये बसता शांतनूने आपल्या मित्राला आणि डॉक्टर अनुभवला फोन लावला. हॅलो. अनुभवचा आवाज ऐकताच शांतनू म्हणाला, अनुभव, दादाजींची तब्येत बिघडली आहे. अनुभव आश्चर्याने म्हणाला, काय? तब्येत बिघडली? काही दिवसांपूर्वीच तर ते हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. तेव्हा ते पूर्णपणे ठीक होते. शांतनू म्हणाला, मलाही काही कळत नाही. नीमाचा फोन आला होता. मी येतो, तू काळजी करू नकोस. अनुभवने उत्तर दिलं. जयस्वाल मेन्शन. काही वेळातच अनुभव तिथे पोहोचला. त्याला पाहताच नीमा थोडी घाबरली. ती मनात म्हणाली, हा इथे कसा आला? कुठे माझा प्लॅन बिघडवणार तर नाही ना? नीमा म्हणाली, अनुभव तू इथे? अनुभव म्हणाला, शांतनूने मला फोन केला होता. त्याने सांगितलं की दादाजींची तब्येत बिघडली आहे. नीमाने घसा खाकरत म्हणाली, आता ते ठीक आहेत. डॉक्टर शर्मांनी आत्ताच त्यांची तपासणी केली आहे. नीमाने डॉक्टर शर्मांकडे हलकासा इशारा केला. डॉक्टर शर्मा म्हणाले, आता रमन सर स्थिर आहेत. त्यांचं वयही बरंच झालं आहे ना, त्यामुळे तब्येत थोडीफार वर खाली होत राहते. तुम्ही फक्त त्यांना वेळेवर औषधं देत राहा. नीमा म्हणाली, तू ऐकलंस ना, मला नको आहे की कोणी त्यांना त्रास द्यावा. मी त्यांना त्रास देणार नाही, असं म्हणत अनुभव तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच रमणजींच्या खोलीत शिरला. नीमा आत येऊ लागली, पण त्याआधीच अनुभवने चटकन काम उरकलं. त्याने दादाजींचा रक्ताचा नमुना घेतला आणि शिशी पटकन आपल्या कोटाच्या खिशात ठेवली. नीमा आत येण्याआधीच तो त्यांच्या नाडीची तपासणी करू लागला. नीमा विचारू लागली, चेकअप झाला? आणि त्यानंतर अनुभव म्हणाला, हो आंटी, जवळजवळ झालाय. डॉक्टर शर्मांनी योग्य औषध दिले आहेत. त्यांना आता विश्रांती घेऊ देऊया. हे ऐकून नीमाच्या जीवात जीव आला. अनुभवला काहीच संशय आलेला नव्हता. नीमा म्हणाली, मिस्टर शर्मा मोठे डॉक्टर आहेत. ऑफकोर्स आंटी. नीमाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवत म्हणाली, आता तू जा. पण शांतनू येण्याआधी अनुभव कोणत्याही परिस्थितीत तिथून जायला तयार नव्हता. शेवटी तो शांतनूचा लहानपणापासूनचा मित्र होता. आजही शांतनूच्या वडिलांच्या अचानक मृत्यूचं रहस्य कायम होतं. त्यानंतर शांतनूचा भयानक अपघात झाला होता. संशय नेहमीच नीमा आणि तिचा मुलगा विक्रम यांच्यावर जात होता. नीमा पुन्हा म्हणाली, तू जा, शांतनू येईलच आणि तुझी बायकोही वाट पाहत असेल. तिला आपला प्लॅन फसताना दिसत होता. अनुभव शांतपणे म्हणाला, काही हरकत नाही. इतक्यात शांतनू मेन्शनमध्ये आला. त्याला पाहताच अनुभव उभा राहिला. शांतनूने विचारलं, दादाजी कसे आहेत? तू त्यांची तपासणी केलीस? अनुभवने खोल श्वास घेतला. आधी नीमाकडे पाहिलं आणि मग शांतनूला म्हणाला, दादाजी ठीक आहेत. सध्या ते झोपले आहेत. नीमा लगेच म्हणाली, हो शांतनू, डॉक्टर शर्मांनी त्यांना झोपेचं औषध दिलं आहे. ते आता ठीक आहेत. शांतनू दादाजींच्या खोलीत जाणार इतक्यात अनुभवने त्याला थांबवत म्हटलं, शांतनू, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. नीमाच्या मनात धडधड वाढली. ती मनात म्हणाली, याला काही कळलं तर नाही ना? मला याला इथून हटवायलाच हवं, नाहीतर माझा सगळा प्लॅन बिघडेल. त्याने अनुभवला थांबवत म्हणाला, अनुभव, तू का दादा आणि नातवामध्ये येतो आहेस? तू दादाजींना पाहिलंस ना? सध्या तू जा. गरज पडली तर आम्ही तुला बोलावू. अनुभव काही बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण शांतनूने त्याला जाण्याचा इशारा केला. अनुभव मनात विचार करू लागला,
आधी दादाजींची ब्लड रिपोर्ट येऊ दे, मगच शांतनूशी बोलतो. ठीक आहे, मी निघतो, असं म्हणत अनुभव तिथून निघू लागला. शांतनू सरळ दादाजींच्या खोलीत गेला. नीमाच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली. ती किचनमध्ये गेली. ज्यूस एका ग्लासमध्ये ओतला. मग तिने आपल्या खिशातून एक पुडकी काढली आणि त्यातील पांढरा पावडर ज्यूसमध्ये मिसळला. त्यानंतर तिने कुणाला तरी फोन लावला. नीमा म्हणाली, यू कॅन कम नाव. सगळं कंट्रोलमध्ये आहे. आता तू काही गडबड करू नकोस. फोन ठेवत ती पुटपुटली. आता खेळ सुरू होईल. शांतनू दादाजींसमोर बसला होता. त्याने त्यांचा हात प्रेमाने धरून त्यावर हलकंसं चुंबन घेतलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला त्यांना या अवस्थेत पाहवत नव्हतं. तो हळूच पुटपुटला, दादाजी, हे काय झालं? तेवढ्यात नीमा आत आली आणि म्हणाली, तुमच्यात झालेल्या वादामुळे ते खूप टेन्शनमध्ये आले. त्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर वाढला. तिच्या हातात ज्यूसचा ग्लास होता. ते आता वयस्कर होत आहेत. तू त्यांचं ऐकून का घेत नाहीस? पण शांतनूने तिच्या बोलण्याकडे काहीच लक्ष दिलं नाही. नीमाने ज्यूस टेबलावर ठेवत म्हटलं, आता ते ठीक आहेत. तू ज्यूस पिऊन आराम कर. खूप रात्र झाली आहे. परत ड्राईव्ह करून जाणं योग्य नाही. उद्या सकाळी जा. आणि त्यानंतर असं म्हणत नीमा तिथून निघून गेली. शांतनू दादाजींकडे पाहत बसला आणि नकळत त्याने ज्यूसचा पूर्ण ग्लास पिऊन टाकला. शांतनू म्हणाला, गुड नाईट दादाजी, उद्या सकाळी बोलू. तो बाहेर पडण्यात इतकात अचानक जिया त्याच्या समोर आली. शांतनूने तिला रागाने पाहत विचारलं, तू तू इथे काय करते आहेस? जिया घाबरून म्हणाली, दादाजी आता कसे आहेत? शांतनू चिडून म्हणाला, मी तुला काही विचारलं आहे. जिया म्हणाली, मी फक्त दादाजींना भेटायला आले आहे. आणि त्यानंतर जियाने शांतनूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण शांतनूने तिला मागे ढकलत कडक आवाजात म्हटलं, मला हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस. जिया म्हणाली, सॉरी, मी दादाजींना पाहून निघून जाईन. शांतनू म्हणाला, ते आता झोपले आहेत. जिया म्हणाली, काही हरकत नाही. चला एक ड्रिंक घेऊया. काही गरज नाही आणि मला हात लावणं बंद कर, शांतनू रागाने म्हणाला. तो मनात म्हणाला, दादाजींशी नंतर बोलतो, आधी मला घरी जायलाच हवं. शांतनू बाहेर पडण्यासाठी पुढे सरकला, पण अचानक त्याला भोवळ यायला लागली. अंगाला उकाडा जाणवू लागला आणि सगळं धूसर दिसू लागलं. जियाच्या ओठांवर एक कपटी स्मित उमटलं. तिने पटकन शांतनूचा हात धरला. तू ठीक आहेस ना? तेवढ्यात शांतनूच्या लक्षात आलं. त्याने आत्ताच नीमाने दिलेला ज्यूस पिला होता. शांतनू गुरगुरत नीमाकडे पाहत म्हणाला, हिच्या काहीतरी कारस्थान आहे. दरम्यान जिया त्याच्या आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. शांतनूने डोकं पकडलं. जिया पुन्हा खूप जवळ आली, पण शांतनूने तिला जोरात दूर ढकललं. खबरदार, पुन्हा माझ्या जवळ आलीस तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. जियाच्या डोळ्यात पाणी आलं. शांतनू डगमगत मॅन्शनच्या बाहेर निघून गेला. जिया नीमाकडे येत म्हणाली, पहा ना आंटी, तो पुन्हा निघून गेला. नीमाने जियाला मिठीत घेत म्हटलं, जाऊ दे, पण आता तो लवकरच तुझाच होईल. नीमा मनात विचार करू लागली, मी शांतनू आणि जियाचे जे फोटो काढले आहेत ते माही आणि शांतनूला वेगळं करण्यासाठी पुरेसे आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान उमटलं. आणि त्यानंतर दरम्यान शांतनू बाहेर आपल्या कारजवळ पोहोचला होता. कसाबसा फोन काढून त्याने अनुभवचा नंबर डायल केला. अनुभव म्हणाला, शांतनू? त्यावेळी शांतनू अडखळणाऱ्या आवाजात म्हणाला, आय एम ड्रग्ड डॉक्टर अनुभव. तर त्यानंतर अनुभव घाबरून म्हणाला, काय? तू कुठे आहेस? आत्ताच तर तू ठीक होतास. शांतनू म्हणाला, मी आत्ताच मॅन्शनमधून बाहेर आलो आहे. अनुभवने काळजीने विचारलं, मग तुझ्यासोबत ड्रायव्हर नाही का, की तू स्वतः ड्राईव्ह करणार आहेस? शांतनू बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला,
आणखी काय करू? जिया इथेच आहे. हा एक ट्रॅप आहे. तू का समजून घेत नाहीस? अनुभव म्हणाला, तू तिथेच थांब, मी आत्ताच येतो. शांतनूला प्रचंड उकाडा जाणवू लागला. स्वतःला सावरून ठेवणं त्याच्यासाठी कठीण होत होतं. त्याने शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली. त्याला वाटत होतं जणू त्याचा श्वासच अडकत आहे. इतक्यात अनुभव तिथे पोहोचला. त्याने नॉक करत म्हटलं, शांतनू, कारचा दरवाजा उघड. शांतनूने कसाबसा कारचा दरवाजा उघडला. अनुभव म्हणाला, मी तुला माझ्या घरी घेऊन जातो, चल. आणि त्यावेळी शांतनू म्हणाला, पण निशा, ती प्रेग्नेंट आहे. अशा परिस्थितीत तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. तर त्यानंतर आता इथे अनुभव ठामपणे म्हणाला, तिथपर्यंत पोहोचणं तुझ्यासाठी अवघड होईल. आधी माझ्या घरी ये. त्याने शांतनूला कारच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि स्वतः त्याच्या जवळ बसला. अनुभव म्हणाला, ड्रायव्हर, घराकडे चला. शांतनू शुद्धीवर राहावा म्हणून अनुभव त्याच्याशी बोलत राहिला. शांतनू हळू आवाजात म्हणाला, मला काहीच बरं वाटत नाहीये. अनुभव म्हणाला. अनुभवने लगेच पाण्याची बाटली त्याच्या तोंडाशी लावली. थोड्याच वेळात ते दोघे अनुभवच्या घरी पोहोचले. अनुभव शांतनूला घाईघाईने गेस्ट रूममधील वॉशरूममध्ये घेऊन गेला. शांतनूने थंड पाण्याने चेहरा धुतला, तरीही त्याला फारसा आराम मिळाला नाही. अनुभव त्याला बाहेर आणून बेडवर झोपवत म्हणाला, माझ्याकडे एक इंजेक्शन आहे, ते तुला देतो. त्यानंतर तुला लगेच आराम मिळेल. अनुभवने पटकन शांतनूला इंजेक्शन दिलं. काही वेळातच शांतनूला आराम वाटू लागला आणि तो झोपून गेला. अनुभव मनात विचार करू लागला, मी तिथे पोहोचलो तेव्हा जिया नव्हती. मग ती अचानक मेन्शनमध्ये कशी आली? पण टेस्टचा रिपोर्ट आल्यावरच मी शांतनूशी बोलेन. आणि दुसऱ्या दिवशी माही रात्रभर खूप अस्वस्थ होती. तिने शांतनूला कितीतरी फोन केले, पण त्याने एकाचाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली. ती स्वतःशीच म्हणाली, काय माहिती दादाजी कसे असतील. शांतनूने काहीच सांगितलं नाही. इतक्यात माहीचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर शांतनूचं नाव झळकत होतं. माहीने लगेच कॉल उचलला. हॅलो शांतनू, दादाजी ठीक आहेत ना? शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, ते ठीक आहेत, तू अजिबात काळजी करू नकोस. माहीने सुटकेचा निश्वास सोडला. थँक गॉड, मी तर पूर्ण रात्र झोपलेच नाही. तुम्ही मला फोनही केला नाही. शांतनूवर रात्रीचा परिणाम अजूनही होता. त्याने मेन्शनमध्ये जाऊन सगळी गोष्ट बोलायचं ठरवलं होतं, पण माहीला सांगून तिला चिंतेत टाकायचं त्याला नव्हतं. शांतनू म्हणाला, सॉरी माही, दादाजींसाठी मी खूप चिंतेत होतो, त्यामुळे तुला फोन करायलाच विसरलो. माही म्हणाली, काही हरकत नाही. आता तुम्ही घरी येत आहात ना? शांतनू म्हणाला, नाही माही, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी तिकडेच जात आहे. माही म्हणाली, ओके. फोन ठेवता शांतनूने कार मॅन्शनकडे वेगाने वळवली. शांतनू मॅन्शनमध्ये पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की रमणजी नाश्ता करत होते. शांतनूने त्यांच्या पायांना स्पर्श करत म्हटलं, आपण तर काल रात्री मला घाबरूनच टाकलं. रमणजींनी त्याला मिठीत घेतलं. रमणजी म्हणाले, इतक्या लवकर मरायला मी तयार नाही, नाहीतर तू मनमानी करशील. शांतनूच्या डोळ्यात पाणी आलं. हो दादाजी, मला आपल्याशी काही बोलायचं आहे. इतक्यात जिया तिथे आली. शांतनू, आणि त्यावेळी शांतनू तिच्याकडे वळून रागाने म्हणाला, तू अजूनही इथेच आहेस? जिया शांतपणे म्हणाली, काल रात्री तू ठीक दिसत नव्हतास. शांतनू, आता कसा आहेस? शांतनू दात आवळत म्हणाला, मला ठीक पाहून तुला विशेष आनंद झाला नाही असं दिसतंय. निमा देखील तिथेच होती. ती शांतनूकडे नजरेला नजर देऊ शकत नव्हती. जियाने तोंड वाकडं करत म्हटलं, शांतनू, मी नेहमीपासून तुझ्यावर प्रेम केलं आहे. तू असं कसं विचार करू शकतोस? रमणजी चिंताग्रस्त होत म्हणाले. काय झालं शांतनू? शांतनू हलकंसं हसत म्हणाला,
दादाजी, तुम्ही जियाला ओळखता ना? प्रत्येक गोष्ट ती कशी वाढवून सांगते. चला, तुमच्या रूममध्ये जाऊन बोलूया. रमणजींना समजलं की शांतनूला त्यांच्याशी काही खास बोलायचं आहे. शांतनूने त्यांना आधार दिला आणि रूममध्ये घेऊन गेला. ते जाताच नीमाने जियाला म्हटलं, जिया, आता तू इथून जा. शांतनूचा मूड ठीक दिसत नाही. पण आंटी, तू जा जिया. जिया तिथून निघून गेली. शांतनू रूममध्ये जाऊन रमणजींना आरामात पलंगावर बसवतो. माहीबद्दल झालेल्या वादानंतर दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. शांतनू म्हणाला, दादाजी, तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी. तुमच्या आसपासच्या लोकांवर लक्ष ठेवा. रमणजी थोडे गोंधळले. तुला जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांग. शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, काल रात्री मी तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा माझ्या ज्यूसमध्ये कोणीतरी नशेचं काहीतरी मिसळलं होतं आणि त्याच वेळी तुमची ही तब्येत बिघडली होती. हे काही योगायोग असू शकत नाही. हे सगळं नियमानेच केलं आहे. काय? तू असं कसं बोलू शकतोस? शांतनू म्हणाला, हो दादाजी, आणि अनुभव तुमचा ब्लड सॅम्पल घेऊन गेला आहे. लवकरच सगळं सत्य समोर येईल. मग नीमा आणि तिचा मुलगा विक्रम यांच्या विरुद्ध आपल्याकडे पुरावे असतील. पण शांतनू आणि रमणजींना माहिती नव्हतं की त्यांच्या रूमच्या बाहेर नीमा उभी होती. ब्लड सॅम्पल विषयीची गोष्ट तिने ऐकली आणि ती पुटपुटली, ओ नो, मी इतक्या सहज पकडली जाणार नाही. इतक्या वर्षांची माझी मेहनत वाया जाऊ देणार नाही. मला लगेच विक्रमला सांगावं लागेल. नीमा घाईघाईने आपल्या रूममध्ये गेली आणि तिने विक्रमचा नंबर लावला. तर त्यावेळी विक्रम एका कॉल गर्लसोबत होता. विक्रम गंभीर आवाजात म्हणाला, खरंच तू खूप सुंदर आहेस. असं म्हणत त्याने तिच्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली. कॉल गर्ल म्हणाली, आता मला जायची वेळ झाली आहे. आपली फक्त रात्रीसाठीच डील होती. विक्रमने तिच्या मानेला हलकं जाऊन म्हणाला, या वेळचे पैसेही घेऊन जा. हे ऐकून कॉल गर्लच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. विक्रम तिच्यासोबत अधिक जवळीक साधणार इतक्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नीमाचं नाव पाहून तो डोकं हलवत म्हणाला, मम्मी पण ना? त्याने फोन उचलला. हॅलो. आणि त्यानंतर नीमा म्हणाली, विक्की, आपण मोठ्या अडचणीत अडकणार आहोत. विक्रमने साईड ड्रॉवरमधून पैसे काढून कॉल गर्लला दिले आणि तिला जाण्याचा इशारा केला. मग तो म्हणाला, काय झालं मम्मी? नीमा म्हणाली, शांतनूचा मित्र डॉक्टर अनुभव तुझ्या दादाजींचा ब्लड सॅम्पल घेऊन गेला आहे. त्याने रिपोर्ट शांतनूला देण्याआधी तू त्याला कुठल्याही किमतीत थांबवलंच पाहिजे, नाहीतर सगळं संपेल. विक्रम खोलीत फेरफटका मारत विचार करू लागला. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. थोडा विचार करून तो म्हणाला, मम्मी, तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करतो. आणि तिकडे शांतनू अजूनही रमणजींच्या खोलीत होता. तो भाऊक होऊन म्हणाला, दादाजी, मी कधीच तुमचं कोणतंही बोलणं टाळलं नाही. नेहमी तुमचं ऐकलं आहे. पण मी आयुष्यभर अशा मुलीसोबत राहू शकत नाही जिला मी पसंतच करत नाही. माही खूप चांगली मुलगी आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिच्याशिवाय मी कधीच आनंदी राहू शकणार नाही. हे बोलताना शांतनूच्या डोळ्यात पाणी आलं. रमणजींचं मन पिघळलं. त्यांनी खोल श्वास घेत म्हणाले, जर असं असेल तर माझा आशीर्वाद तुमच्या दोघांसोबत आहे. रमणजींच्या तोंडून हे ऐकताच शांतनू त्यांना मिठी मारत म्हणाला, थँक्यू सो मच दादाजी. रमणजी म्हणाले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माहीच्या वडिलांचं सत्य सार्वजनिक होऊ देऊ नकोस. शांतनू आनंदाने म्हणाला, तसं होणार नाही दादाजी. शांतनूच्या डोळ्यात निर्धाराची चमक होती. तो मनात म्हणाला, आता मी नीमा आणि विक्रमच्या डावांना यशस्वी होऊ देणार नाही. हॉस्पिटलमध्ये
सीमाजींना आता ICUमधून स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं आणि त्या आता चांगल्या प्रकारे बऱ्या होऊ लागल्या होत्या. आईला हळूहळू ठणठणीत होताना पाहून माही खूप आनंदी झाली होती. आई, तुम्हाला ICUमधून बाहेर पाहून मला खूप आनंद झाला आहे. माही सीमाजींच्या गळ्यात बिलगली. सीमाजींनीही खोल श्वास घेत म्हणाल्या, ICU मध्ये इतका वेळ मी कसा काढला हे मलाच माहीत आहे. इतक्या साऱ्या मशीन, त्यांचा बीप बीप आवाज, ऑक्सिजन मास्क आणि काय काय. सीमाजींच्या तक्रारी ऐकून माहीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिने त्यांच्या डोळ्यातील अश्रू अलगद पुसले. सीमाजी इतक्या दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होत्या. सीमा म्हणाल्या, आता मला फक्त या हॉस्पिटलमधून बाहेर जायचं आहे. इथे पडून पडून किती महिने गेलेत कोण जाणे. आता मला घरी जाऊन मिसेस परेरा यांच्या बेकरीत त्यांच्यासोबत काम करायचं आहे. मला माझं घर खूप मिस होत आहे. तसं मिसेस परेरा कशा आहेत? माहीने सीमाजींचा हात आपल्या हातात घेतला. सध्या त्यांना काहीही सांगायचं नाही असं तिने मनात ठरवलं. त्या ठीक आहेत. मी काही दिवसात त्यांना भेटायला जाईन. सीमाजींचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी माहीने ऑफिसमधल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ते ऐकून सीमाजी अभिमानाने म्हणाल्या, माझी मुलगी आहेच इतकी टॅलेंटेड. ती माझं नाव नक्की उज्ज्वल करेल. थोडा वेळ बोलून माही म्हणाली, आई, मी उद्या पुन्हा येते. हे बोलून माही पटकन हॉस्पिटलमधून बाहेर पडली. ती रस्त्यावर चालत असताना अचानक तिच्या शेजारी एक कार येऊन थांबली. माहीच्या मनात विचार आला, कुठे रॉनी सर पुन्हा तर आले नाहीत ना? आणि त्यानंतर तिने कारमध्ये डोकावून पाहिलं आणि ती थक्कच झाली. तिच्यासमोर नीमा बसली होती. नीमाने इशारा करत म्हटलं, आत ये. क्षणभर माही दचकली, पण काहीतरी विचार करून ती नीमाच्या कारमध्ये जाऊन बसली. नीमा तिथे दिसल्यामुळे ती खूपच आश्चर्यचकित झाली होती. नीमा म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. माहीने अधिकच चकित होऊन विचारलं, माझ्याशी कशाबद्दल? आणि दादाजी, ते ठीक आहेत ना? नीमाने कडक आवाजात उत्तर दिलं, ते ठीक आहेत. त्यांच्या बाबतीत तुला काळजी करण्याची गरज नाही. बघ माही, तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. शांतनूने फक्त तुझ्या उपकाराखाली दबून तुझ्याशी लग्न केलं आहे. त्याला प्रेम समजण्याची चूक करू नकोस. माहीने ठाम नजरेने नीमाकडे पाहिलं. मी आणि शांतनू एकमेकांवर खूप प्रेम करतो. मला त्यांच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. नीमा हलकेच हसली आणि तिने आपला मोबाईल माहीसमोर धरला. त्यात जिया आणि शांतनूचे फोटो होते. माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या फोटोमध्ये जिया शांतनूला बिलगलेली होती. माहीने नीमाच्या हातातून फोन घेतला आणि फोटो पाहू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. नीमाच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. तिला कळलं होतं की शंकेचं बीज आता माहीच्या मनात पडलं होतं. नीमा म्हणाली, दादाजींच्या तब्येतीमुळे शांतनू खूप परेशान झाला होता. त्याला एकटं वाटत होतं. तेव्हा त्याला त्याची मैत्रीण जिया दिसली. तिनेच त्याला आधार दिला. हे ऐकून माहीला खूप वाईट वाटलं. तरीही ती राग दाबत म्हणाली, मला यावर विश्वास नाही. शांतनूला जिया आवडतच नाही. त्यांनी स्वतः मला सांगितलं आहे की त्यांच्या मनात जियासाठी काहीही भावना नाहीत. नीमाच्या ओठांवर पुन्हा एक स्मित उमटलं. मग हे सगळं काय आहे? शांतनू तिच्या मिठीत काय करत होता? तो तुझ्याकडे परत का आला नाही? माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नीमा थंडपणे म्हणाली, तुला आवडलं किंवा नाही आवडलं तरी सत्य हेच आहे, तू शांतनूच्या हृदयात जियाची जागा कधीच घेऊ शकत नाही. माहीने खोल श्वास घेतला, अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाली, जर शांतनू स्वतः मला सांगतील की मी त्यांना सोडून जावं किंवा त्यांच्या आयुष्यातून निघून जावं तर मी आनंदाने जाईन. पण फक्त या फोटोवरून मी कोणताही निर्णय घेणार नाही. माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.
हे बोलून माही कारमधून खाली उतरली. नीमाच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तिच्या मनात माहीचा गळा दाबण्याची तीव्र इच्छा झाली, पण तिने स्वतःला आवरलं. तिने पटकन मोबाईल काढून विक्रमला फोन लावला. विक्रम म्हणाला, काम झालं का मम्मी? नीमा चिडून म्हणाली, नाही. ती मुलगी माझं ऐकायलाच तयार नाही. आता तिला धडा शिकवावा लागेल. विक्रम हसत म्हणाला, आपण स्वतः हे काम का करू? माझा माणूस त्याला चांगला धडा शिकवेल. हा मामला लवकरच सुटेल. नीमाने फोन ठेवला. अनुभवचे हॉस्पिटल. अनुभव आपल्या केबिनमध्ये होता. तेवढ्यात नर्सने रमणजींची ब्लड टेस्ट रिपोर्ट त्याच्या समोर आणून ठेवली. या रिपोर्टची तो बराच वेळ वाट पाहत होता. त्याने फाईल उघडली आणि वाचू लागला. अनुभव पुटपुटला, माझा संशय बरोबर होता. दादाजींना मुद्दाम अशी औषधं दिली गेली होती की त्यांना सौम्य हार्ट अटॅक यावा आणि त्यांची तब्येत बिघडावी. ही गोष्ट मला शांतनूला सांगायलाच हवी. अनुभवने फोन उचलला आणि शांतनूचा नंबर डायल करणार इतक्यात विक्रम दणदणत आत आला. विक्रमला पाहून अनुभव रागाने म्हणाला, विक्रम, हा काय प्रकार आहे? मी काही साधा सुद्धा डॉक्टर नाही की तू अपॉइंटमेंट शिवाय माझ्या केबिनमध्ये घुसशील. मी या हॉस्पिटलचा डीन आहे. विक्रम हसत समोरची खुर्ची ओढून म्हणाला आणि बसला. हे हॉस्पिटल जयस्वालांचं आहे आणि मी एक जयस्वाल आहे. स्वतःला खूप स्मार्ट समजतोस का? अनुभव म्हणाला, मला काही समजलं नाही. विक्रम थंड आवाजात म्हणाला, तुला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय. अनुभवने नकारार्थी मान हलवली. विक्रमने फोन काढून त्याच्या समोर काही फोटो दाखवले. ते पाहताच अनुभवच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो अडखळत म्हणाला, हे काय आहे विक्रम? विक्रम शांतपणे म्हणाला, तुझी बायको आणि तुझं घर माझ्या माणसांच्या ताब्यात आहे. दिसतंय ना? अनुभवने कोरडा घोट गिळला. विकी, माझी बायको प्रेग्नेंट आहे. तिला मध्ये ओढू नकोस प्लीज. त्यावेळी विक्रम टेबलवरचा पेपरवेट फिरवत म्हणाला, उगाच घाबरतोयस. आपण दोघं एकत्र मोठे झालो आहोत. मी तुझ्या बायकोला निशाला कसा काय त्रास देईन, पण तुला तोंड बंद ठेवावं लागेल, समजलंस? शांतनूला कोणत्याही गोष्टीचा संशय येता कामा नये. अनुभव हळू आवाजात म्हणाला, तसंच होईल. त्याने रिपोर्ट्स विक्रमकडे पुढे केला. विक्रमने रिपोर्ट पाहिला आणि म्हणाला, गुड. कोणतीही हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. माझी नजर तुझ्यावर असेल. विक्रम खोलीतून बाहेर निघून गेला. अनुभव अजूनही थरथरत होता. तो स्वतःला खूपच असहाय्य समजू लागला. दरम्यान माहीच्या डोक्यात अजूनही नीमाच्या बोलण्याचे विचार घोळत होते. तिला ठाऊक होतं की शांतनू तिला कधीच फसवणार नाही. तरीही नीमाने दाखवलेले फोटो ती दुर्लक्षित करू शकत नव्हती. शांतनूची दुनिया आणि तिची दुनिया खूप वेगळी आहे याचीही तिला जाणीव होती. म्हणूनच माही स्वतःला शांतनूच्या लायक बनवू इच्छित होती. स्वतःला सिद्ध करू इच्छित होती. माही मनात म्हणाली, काल रात्री शांतनू दादाजींकडे होते, पण त्यांनी माझा एकही कॉल उचलला नाही. तिने पुन्हा शांतनूचा नंबर डायल केला, पण त्याने कॉल उचलला नाही. माही पुटपुटली, शांतनू अजूनही जियासोबतच आहेत का? ते माझ्याशी खोटं तर बोलत नाहीत ना? तिच्या मनात त्यांच्या नात्याबद्दल हजारो प्रश्न घोंगावत होते. दरम्यान शांतनू अनुभवच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने केबिनमध्ये पाऊल टाकताच अनुभव आश्चर्याने म्हणाला, शांतनू, तू इथे? शांतनू शांतपणे म्हणाला, मी दादाजींची रिपोर्ट घ्यायला आलो आहे. अनुभव म्हणाला, पण मी तर सांगितलं होतं रिपोर्ट मी तुला फोनवर पाठवेन. शांतनूने खोल श्वास घेतला. दादाजींचा प्रश्न आहे, मी स्वतःला थांबवू शकलो नाही. अनुभव म्हणाला, तुला काळजी करण्याची गरज नाही.
दादाजींची रिपोर्ट क्लिअर आहे, रिलॅक्स. त्यांच्या रक्तात काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. हे ऐकून शांतनू दचकला. काय काय म्हणालास? हे कसं शक्य आहे? अनुभव म्हणाला. हो, टेस्ट रिझल्ट्स निगेटिव्ह आहेत. त्याने फाईल शांतनूकडे दिली. शांतनू ती वाचू लागला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र संशय दिसत होता आणि अनुभवला त्याच्याशी खोटं बोलण्याची तीव्र खंत होत होती. अनुभव म्हणाला, या वयात दादाजी आजारी पडणं काही मोठी गोष्ट नाही. शांतनू ठाम आवाजात म्हणाला, मी हे रिझल्ट्स मानत नाही. पुन्हा टेस्ट करा. अनुभवने शांतनूला समजावण्याचा प्रयत्न करत म्हटलं. पहा शांतनू, टेस्ट एकदा करा किंवा पुन्हा करा, निकाल बदलणार नाही. पण हे कसं शक्य आहे? नीमा तर मला जियासोबत. आणि त्यानंतर शांतनूने रागाने अनुभवकडे पाहिलं. फाईल उचलली आणि तिथून निघून गेला. अनुभव पुटपुटला, सॉरी शांतनू, पण मी मजबूर होतो. त्या विक्रमने मला खोटं बोलायला भाग पाडलं. तेवढ्या त्याचा फोन वाजला. विक्रमचा कॉल होता. अनुभव म्हणाला, हॅलो. विक्रम म्हणाला, मी आत्ता शांतनूला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पाहिलं आहे. अनुभव घाबरत म्हणाला, मी शांतनूला काहीही सांगितलेलं नाही. विक्रमने विचारलं, मग तो इतका रागात का होता? अनुभव म्हणाला, कारण त्याने जसं अपेक्षित केलं होतं तसा निकाल आला नाही. आय स्वेअर, मी त्याला काहीच सांगितलं नाही. विक्रम दात चावत म्हणाला, माझ्याशी हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. अनुभव, यावेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. असं म्हणत विक्रमने फोन कट केला. अनुभव अजूनही प्रचंड घाबरलेला होता. त्याने डोक्यावर हात ठेवला. शांतनूला फसवल्याची त्याला खूप खंत वाटत होती. शांतनूने त्याच्यासाठी खूप काही केलं होतं. त्यामुळे शांतनू त्याच्यासाठी फक्त मित्र नव्हता, त्यापेक्षा जास्त होता. तेवढ्यात निशाचा फोन आला. अनुभवने लगेच फोन उचलला. अनुभव म्हणाला, निशा, तू ठीक आहेस ना? निशा रडत म्हणाली, मला खूप भीती वाटते. अनुभव म्हणाला, ते लोक गेले का? निशा म्हणाली, हो, पण तू लवकर घरी ये. अनुभव म्हणाला, मी आत्ताच येतोय, तू काळजी करू नकोस. दरम्यान कारमध्ये शांतनू प्रचंड रागात होता. तो पुटपुटला, एक संधी हातात आली होती, तीही निसटली. नाहीतर मी त्या नीमा आणि विक्रम दोघांनाही घराबाहेर काढलं असतं. आता मला माझ्या अपघाताबद्दल अजून शोध घ्यावा लागेल. त्याने टायगरला फोन केला. टायगर म्हणाला, जी सर. शांतनू म्हणाला, माझ्या अपघाताबद्दल काही नवीन कळलं का? टायगर म्हणाला, नाही सर, असं वाटतंय की आपण पुढे जाऊ शकत नाही. पण मॅडमवर झालेल्या हल्ल्याचा तपास करायला हवा. माही मॅडमचे फोटो काढण्याचा जो प्लॅन होता त्यामागे नक्की कोणीतरी मास्टर माइंड आहे. शांतनू म्हणाला, जे काही करायचं आहे ते लवकर करा. असं म्हणत शांतनूने कॉल कट केला. शांतनूचे अपार्टमेंट. माही घरी पोहोचली होती, पण शांतनू अजून आला नव्हता. त्याच्याशिवाय रिकामं घर तिला बेचैन करत होतं. माही हळू आवाजात म्हणाली, शांतनू, तुम्ही कुठे आहात? इतकेही काय व्यस्त आहात की मला एक फोनही करू शकत नाही? तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर चमकत होता. माही म्हणाली, हॅलो. समोरून आवाज आला, माही, माझी मुलगी, कशी आहेस? तो दुसरा कोणी नसून माहीचा सावत्र वडील राकेश होता. आणि त्यानंतर माही रागाने म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझ्याकडे पैसे नाहीत. राकेश हसत म्हणाला, मी पैसे मागायला फोन केलेला नाहीये. ऐकलंय की सीमा आता बरी होते? माही कठोर आवाजात म्हणाली, मम्मीकडे जाण्याचा विचारही करू नका, नाहीतर मी तुम्हाला पुन्हा जेलमध्ये पाठवेन. ओ, मी तर घाबरलो. हा हा हा, पण तू लवकरच माझ्याकडे येशील, राकेश म्हणाला.
माही दात खात म्हणाली, ते फक्त तुमच्या स्वप्नात. तुम्ही आता आमच्या कुटुंबाचा भाग नाही. आणि लोकांकडून कर्ज घेतलं असेल तर ती तुमची समस्या आहे, माझी नाही. राकेश म्हणाला, पण मिसेस परेरा. माही घाबरली. तुम्ही त्यांच्यासोबत काय केलं? आंटीला सोडा. तुम्ही त्यांच्या मागे का लागला आहात? राकेश हसत म्हणाला, डोंट वरी, मी त्यांना काही केलं नाही. पण त्यांच्या तोंडातून रक्त येताना पाहिलं तेव्हा मला काळजी वाटली, म्हणून तुला सांगावं वाटलं. माही थरथर कापली. काय? रक्त? आणि त्यावेळी राकेश म्हणाला, अरे, त्यांनी तुला सांगितलंच नाही का की त्यांना कॅन्सर आहे? मला तर वाटलं तू त्यांच्या खूप जवळची आहेस. माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्हाला काय हवंय? माहीने विचारलं. राकेश म्हणाला, काही खास नाही, फक्त येऊन मला भेट आणि पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्नही करू नकोस. परिणाम वाईट होतील. आणि हो, मिसेस परेरा माझ्या ताब्यात आहेत. माही रागाने म्हणाली, आंटीला जर सुद्धा इजा पोहोचवली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. समजलात? राकेश हसला. मी तर घाबरलो. कडक आवाजात, आता येऊन मला भेट. माहीने फोन ठेवला. ती पुटपुटली, आता काही झालं तरी मी हे सगळं संपवूनच परत येईन, काहीही झालं तरी. माहीने पर्स उचलली आणि ती तिथून निघून गेली. माहीने आपला फोन ठेवला. ती पुटपुटली, आता काहीही झालं तरी चालेल, हे सगळं संपवूनच मी परत येणार, काही झालं तरी. माहीने पर्स उचलली आणि ती तिथून निघून गेली. शांतनूचं अपार्टमेंट. शांतनू आपल्या अपार्टमेंटमध्ये परत आला आणि त्याने आवाज दिला, माही, माही. त्याला वाटलं होतं की माही बाहेर येईल आणि त्याच्या गळ्यात पडेल, पण तसं काहीच झालं नाही. माहीकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. शांतनू तिला सगळीकडे शोधू लागला. माही ना बेडरूममध्ये होती ना किचनमध्ये. शांतनूने घड्याळ पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि माही अजून ऑफिसमधून परतली नव्हती. त्याने फोन काढून माहीला कॉल केला, पण माहीने फोन उचलला नाही. शांतनू स्वतःशीच म्हणाला, माही फोन का उचलत नाहीये? कुठे ती माझ्यावर रागावली तर नाही ना? मग त्याला आठवलं, कदाचित माही रुपलला भेटायला गेली असेल. तो स्वतःवरच चिडला. मी ना किती विचित्र आहे. माहीला क्षुल्लक गोष्टींवर रागवून टाकतो. तो वारंवार माहीला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता, पण उत्तर न मिळाल्यामुळे शांतनूची काळजी वाढू लागली. थोडा वेळ थांबून त्याने रुपलला फोन केला. रुपल म्हणाली, हॅलो. शांतनू म्हणाला, हॅलो रुपल, मी शांतनू बोलतोय. माही तुझ्यासोबत आहे का? रुपल आश्चर्याने म्हणाली, माही इथे नाही. नाही रे, काय झालं? शांतनूच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो मनात विचार करू लागला, जर माही रुपलकडे नाही तर ती कुठे गेली? रुपल पुन्हा म्हणाली, मी तर आज माहीला भेटलेच नाही. काही प्रॉब्लेम आहे का? शांतनू म्हणाला, नाही, काही नाही, ते हॉस्पिटलमध्ये असेल. रुपल काही बोलण्याआधीच शांतनूने कॉल कट केला. रुपल पुटपुटली, माही शांतनूसोबत नाही आहे का? शांतनूने लगेच टायगरला फोन लावला. टायगर म्हणाला, जी सर. शांतनू म्हणाला, लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन बघ, माही तिथे आहे की नाही. टायगर म्हणाला, जी सर, मी आत्ताच जाऊन मॅडमने पाहतो. शांतनूने फोन ठेवला आणि तो वॉशरूममध्ये गेला. आंघोळ करताना त्याच्या मनात एक विचार होता, माही हॉस्पिटलमध्येच असावी, पण तिच्याबद्दलची त्याची काळजी वाढतच होती. शहराबाहेर माही त्या ठिकाणी पोहोचली होती जिथे तिच्या सावत्र वडिलांनी राकेशने तिला बोलावलं होतं. ते तिचंच घर होतं जे शांतनूने गुंडाच्या तावडीतून सोडवलं होतं. घराला अजूनही कुलूप होतं आणि तिथे राकेश दिसत नव्हता. माहीने फोन काढून राकेशला कॉल केला, पण त्याने फोन उचलला नाही. माही मनात म्हणाली, राकेश माझ्याबरोबर कोणता खेळ खेळतोय? मला इथे बोलावून स्वतः गायब झालाय. ती आजूबाजूला पाहू लागली. काय माहिती त्याने आंटी मिसेस परेरा यांना कुठं ठेवलं असेल.
तेव्हाच तिला जाणवलं की ती नक्कीच कुठल्या तरी सापळ्यात अडकली आहे. ती प्रचंड घाबरली. मला शांतनूजींना बोलवायलाच हवं. ती थरथरत्या हाताने शांतनूचा नंबर डायल करू लागली. पण त्याआधीच कुणीतरी तिच्या डोक्यावर जोरात वार केला आणि माही जमिनीवर कोसळली. समोर राकेश उभा होता. माहीने त्याला फक्त धूसरपणे पाहिलं. राकेश हसत म्हणाला, वेलकम होम माही. त्यानंतर राकेशने माहीला ओढत तिथून नेलं शांतनूच्या घरी. शांतनू अंघोळ करून बाहेर आला. त्याच्या अंगावर फक्त टॉवेल होता. तेवढ्यात त्याची नजर माहीवर पडली. माहीने त्याच्याकडे स्मित हास्य केलं आणि त्याला वर खाली न्याहाळलं. शांतनू आनंदाने म्हणाला, माही तू आलीस? आणि मी तुझ्यासाठी किती वेळापासून काळजी करत होतो. माहीने पर्स ठेवली आणि शांतनूच्या जवळ आली. तुम्हीही ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझी काळजी करता. मी हॉस्पिटलला गेले होते. शांतनूने माहीकडे रागाने पाहत विचारलं, पण तू माझा फोनही उचलला नाहीस. तुला माहिती आहे का मी किती चिंतेत पडलो होतो. माहीने शांतनूच्या रुंद छातीवर हात ठेवले आणि त्याला हलकेच सहलावू लागली. सॉरी, पुढे असं होणार नाही. माहीने शांतनूच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि ती त्याला वेड्यासारखं किस करू लागली. इतक्यात शांतनूचा फोन वाजू लागला. त्याने दचकून समोर पाहिलं. तिथे माही नव्हतीच. शांतनूने फोनकडे नजर टाकली. शांतनू म्हणाला, टायगर, माही तिथे आहे का? टायगर म्हणाला, सॉरी सर, मॅडम इथे नाहीत. त्या तर बराच वेळापूर्वी इथून निघून गेल्या. शांतनू गंभीर झाला. तो पुटपुटला, जर माही हॉस्पिटलमधून बऱ्याच वेळापूर्वी निघून गेली असेल तर ती कुठे गेली? तिला काही झालं तर नाही ना? जर यामागे विक्रम असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. टायगर म्हणाला, सर. शांतनू म्हणाला, माहिकाच्या फोनची लोकेशन चेक कर. ती नेमकी कुठे आहे ते लगेच शोध. टायगर म्हणाला, जी सर, मी आत्ताच मॅडमची लोकेशन काढतो. टायगरने कॉल कट केला. शांतनूने डोळे मिटले आणि माही ठीक असावी अशी मनोमन प्रार्थना करू लागला. माही, तू कुठे आहेस? दरम्यान माहीला शुद्ध आली. तिने आजूबाजूला नजर फिरवली. तिचे हात बांधलेले होते आणि ती जमिनीवर पडलेली होती. माही घाबरत पुटपुटली, हे तर माझं घर नाही, मग मी कुठे आहे? त्या जागी रिकामे ड्रम, बॉक्सेस आणि नाना प्रकारचा कबाड पडलेला होता. माही मोठ्याने ओरडली, वाचवा, वाचवा, कुणी आहे का? ओरडणं बंद कर माही. अचानक तिच्या कानावर एक जड आवाज पडला. माहीने मान वर केली. तिच्यासमोर राकेश उभा होता. माही म्हणाली, तू? आणि त्यावेळी राकेश हसत म्हणाला, हो मीच. तुला इथून वाचवायला कोणीही येणार नाही, समजलं? म्हणून आरडाओरडा बंद कर. माही म्हणाली, तू मला इथे का आणलं आहेस? आणि मिसेस परेरा कुठे आहे? राकेश म्हणाला, तुला त्या म्हातारीची काळजी वाटते? आधी स्वतःची फिकीर कर माही. इथून जिवंत कशी बाहेर पडशील ते विचार कर. असं म्हणत राकेशने तिची हनुवटी जोरात पकडली. माही त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तिने राकेशला जोरात लाथ मारली आणि तो दूर जाऊन पडला. माही संतापून ओरडली, तू मला इथे का आणलं आहेस? तुला काय हवं आहे? राकेश मोठ्याने हसू लागला. मग तो तिच्या जवळ आला आणि तिचे केस घट्ट पकडून ओढत म्हणाला, माझं म्हणणं मान्य केलंस तरच तू इथून जिवंत परत जाऊ शकशील. माहीने त्याच्या डोळ्यात डोळे घालत विचारलं, काय म्हणणं आहे? तुला काय हवं आहे? राकेश कठोर आवाजात म्हणाला, तो तुझा माणूस जो हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत होता, तो खूप श्रीमंत आहे ना? त्याला फोन कर आणि 1 कोटी रुपये घेऊन यायला सांग. हे ऐकताच माहीचा चेहरा पांढरा फटक पडला. माही रागाने म्हणाली, मी असं काहीही करणार नाही. राकेश खदखदून हसला, जर तुला मिसेस परेराचा जीव प्रिय असेल तर तू हे नक्की करशील माही. माहीला मिसेस परेराची काळजी वाटू लागली. तरीही ती म्हणाली,
तुम्हाला गैरसमज झाला आहे. मी कोणत्याही श्रीमंत माणसाला ओळखत नाही आणि मी कोणासोबतही रिलेशनमध्ये नाही. राकेशने संतापून तिचा गळा आवळला. माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. हॉस्पिटलमध्ये मी तुला त्या माणसासोबत पाहिलं आहे. त्यानेच तुला आईच्या सर्जरी आणि ट्रीटमेंटचा खर्च केला आहे. आता त्याला फोन कर आणि पैसे घेऊन यायला सांग. माही ओठ वाकवत म्हणाली. तो माझ्यासाठी येणार नाही, कारण त्याची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकून राकेश क्षणभर विचारात पडला. त्याने स्वतः माही आणि शांतनूला एकमेकांच्या खूप जवळ पाहिलं होतं. माही मनात म्हणाली, ही गोष्ट ऐकून कदाचित तो मला सोडून देईल. आणि त्यानंतर माही म्हणाली, बघ, मला जाऊ देत, मी तुला पैसे देईन. राकेश म्हणाला, मला त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही याच्याशी काही देणं घेणं नाही, पण त्या माणसाच्या डोळ्यात मी तुझ्यासाठी प्रचंड प्रेम पाहिलं आहे. तो मला पैसे नक्की देईल. राकेशने तिचा गळा सोडला आणि तिचा फोन उचलला. त्यावर शांतनूचे अनेक मिस कॉल्स दिसत होते. राकेशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शांतनू जयस्वाल बरोबर नाव आहे, नाही का? तो तुला. राकेश मोबाईलमधील मेसेजेस पाहू लागला. माही, तू कुठे आहेस? मला कॉल बॅक कर प्लीज. तू कुठे आहेस? सॉरी, मी मीटिंग्समध्ये बिझी होतो म्हणून तुझ्याशी बोलू शकलो नाही. प्लीज घरी परत ये. हे सगळे मेसेज वाचून राकेशने भुवया उंचावल्या. उफ, तो तुला किती मिस करतोय आणि तू म्हणतेस त्याची गर्लफ्रेंड आहे. माहीने मेसेजेस वाचले आणि तिचं हृदय दडपलं. ती मनात विचार करू लागली, शांतनू माझी किती काळजी घेत आहेत. राकेश म्हणाला. शांतनूला कसं वाटेल जेव्हा त्याला कळेल की त्याची लाडकी माही किडनॅप झाली आहे. तुला वाचवण्यासाठी तो काहीही करेल. आता शांतपणे त्याला कॉल कर आणि 1 कोटी रुपये आणायला सांग. राकेशचं बोलणं ऐकून माही रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला माहीत नाही तू कोणाशी पंगा घेतोयस. अजून वेळ आहे, मला जाऊ देत, नाही तर बरं होणार नाही. राकेशने तिच्या तोंडावर थप्पड मारत गुरगुरला. तुझी हट्टागिरी मिसेस परेरांना महागात पडेल, समजलं? आता मला कडक पावलं उचलायलाच लागेल. राकेश तिथून निघून गेला. माही ओरडली, राकेश, माझं ऐक. आंटीला दुखापत करू नकोस प्लीज. तू जे सांगशील ते मी करेन. राकेश दाराबाहेर पोहोचला होता. तेवढ्या त्याच्या कानावर माहीचं बोलणं पडलं आणि तो परत आला. तू माझं म्हणणं ऐकशील? माहीने मान हलवली. मी शांतनूला कॉल करेन. राकेश स्मित करत म्हणाला, गुड, पण आता किंमत वाढली आहे. 1 कोटी नाही, 5 कोटी रुपये लागतील. माही दचकली. काय 5 कोटी? ते इतके पैसे इतक्या लवकर कसे जमवतील? राकेश थंडपणे म्हणाला, ते मला माहीत नाही. पैसे नाही आणले तर मिसेस परेरा आणि तुझं काय होईल ते तूच विचार कर. माही गप्प बसली. राकेशने तिच्या मोबाईलवर शांतनूचा नंबर डायल करत म्हटलं, मी आत्ता त्याला फोन लावतो. शांतनूच्या अपार्टमेंटमध्ये. शांतनू आपल्या अपार्टमेंटमध्ये चक्रा मारत होता. तो टायगरच्या फोनची वाट पाहत होता. तो पुटपुटला, माही, तू कुठे गेलीस? मला असं घाबरवू नको प्लीज. इतक्यात त्याच्या मोबाईलवर टायगरचं नाव फ्लॅश झालं. शांतनूने कॉल उचलताच विचारलं, टायगर, काही कळलं का? टायगर म्हणाला, हो सर, लोकेशन सापडलं आहे. शहराबाहेर, माहीच्या होमटाऊनमध्ये. हे ऐकून शांतनू विचारात पडला. कुठे त्या गुंडांचंच काम तर नाही ना? तो लगेच म्हणाला, आपण लगेच तिकडे निघायला हवं. जी सर, टायगर म्हणाला. शांतनू घाईघाईने बाहेर पडला. थोड्याच वेळात शांतनू आणि टायगर शहराबाहेर जाण्यासाठी निघाले. शांतनूच्या मनात असंख्य प्रश्न घोळत होते. त्याला फक्त माहीला मिठीत घेऊन सांगायचं होतं की तो तिच्यासोबत आहे. तेवढ्याच शांतनूच्या फोनवर माहीचा नंबर चमकला. त्याच्या जीवात जीव आला.
त्याने पटकन कॉल उचलला. माही, तू कुठे आहेस? मी किती वेळापासून तुला कॉल करतोय. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने हसण्याचा आवाज आला. माहीला भेटशीलच. इतकी घाई कशाची? जयस्वाल साहेब, आधी माझ्या मागण्या पूर्ण करा. तो आवाज ऐकताच शांतनूला समजलं की माही अडचणीत आहे. त्याने गंभीर आवाजात विचारलं, कोण? राकेश हसत म्हणाला, फालतू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे माही आहे. तिला सुरक्षित परत हवी असेल तर मी सांगतो ते करावं लागेल. शांतनू थोडा अस्वस्थ झाला. तुला काय हवंय? 5 कोटी? शहराबाहेरच्या जुन्या गोदामात पैसे घेऊन तू स्वतः यायचं आहेस. तुझ्याकडे 3 तास आहेत. आणि हो, एकट्याचे. पोलीस आणण्याचा प्रयत्न केला तर तुझी माही जिवंत राहणार नाही. शांतनू विचारात पडला. 5 कोटी? तेही कॅश? तो म्हणाला, इतकी मोठी रक्कम इतक्या लवकर कशी जमवू? मला थोडा वेळ हवाय. राकेश कडक आवाजात म्हणाला. शांतनू, तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. माहीची काळजी असेल तर उद्या सकाळपर्यंत 5 कोटी माझ्याकडे पोहोचले पाहिजेत. नाहीतर? शांतनू गुरगुरला. माहीला हातही लावायचा नाही. राकेश थंडपणे म्हणाला. पैसे नाही आले तर माही उद्याचा दिवस पाहणार नाही. शांतनू रागाने म्हणाला. खबरदार, माहीला हात लावलास तर तुझं काय होईल तू कल्पनाही करू शकणार नाहीस. राकेश हसला. बोलण्यापेक्षा पैसे जमव. शांतनू, त्याने माहीचा हात जोरात दाबला. माही वेदनेने करहाली. ऐकलास? आणि त्यावेळी शांतनूने कॉल कट केला आणि फोन सीटवर फेकला. इतकी मोठी रक्कम इतक्या लवकर कशी जमवू? त्यानं सगळं टायगरला सांगितलं. टायगर अवाक झाला. काय? 5 कोटी? इतके पैसे आपण एकदम कसे आणणार? तो माणूस वेडा आहे का? शांतनूने कॉल कट केला आणि फोन सीटवर फेकत म्हणाला. आता इतकी मोठी रक्कम इतक्या लवकर कशी जमवायची? त्याने सगळं टायगरला सांगितलं. टायगर घाबरत म्हणाला. काय? 5 कोटी? आपण इतके पैसे एकदम कसे आणणार? तो माणूस वेडा आहे का? शांतनू म्हणाला. पण आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही. त्याच्या ताब्यात माही आहे. टायगर म्हणाला. सर, तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? शांतनू म्हणाला. सर्वात आधी आपल्याला काही पैसे अरेंज करावे लागतील. तिथे माही राकेशकडे पाहत म्हणाली. तुला कळत नाहीये तू काय करतोयस? तू खूप मोठी चूक करत आहेस. तू सिंहाच्या तोंडात हात घातलाय. तो तुला सोडणार नाही. राकेश रागाने म्हणाला. ओरडला. तुझी बडबड बंद कर माही. मी हे करत असेन तर तूही काही पैशांसाठी स्वतःला विकू शकतेस. विकलंस ना त्या शांतनूला? माही संतापून म्हणाली. जर तुम्ही माझी आणि आईची काळजी घेतली असती तर मला हे सगळं करावं लागलं नसतं राकेश. आय जस्ट हेट यू. राकेश चिडून ओरडला. माझ्यासमोर आवाज चढवायची हिंमत करू नकोस. त्याने माहीला जोरात जमिनीवर ढकललं. माहीचं डोकं फरशीवर आपटलं. तिच्या ओठातून रक्त यायला लागलं. राकेश रूमच्या बाहेर निघून गेला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे माही बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी माहीला शुद्ध आली तेव्हा तिचं डोकं खूप दुखत होतं. थोड्याच वेळात राकेश आत आला. राकेश म्हणाला. शांतनू अजून पैसे घेऊन आला नाही. आता तर थोड्याच वेळात सूर्यही उगवेल. असं वाटतंय की त्याला तुझी काहीच काळजी नाही. माही कमकुवत आवाजात म्हणाली. मी तुला सांगितलं ना त्याची गर्लफ्रेंड आहे. तो माझ्यावर आपले पैसे का वाया घालवेल? आणि त्यानंतर तुझी बकवास बंद कर. राकेश तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तो तिला मारणार इतक्यात अचानक आवाज आला. खबरदार माहीवरती हात उचललास तर. माहीने पाहिलं समोर शांतनू उभा होता.
अचानक शांतनूला पाहून राकेश क्षणभर घाबरला. त्याचे पाय जागीच थिजले. शांतनू त्याच्याकडे चालत येऊ लागला. तेव्हा राकेश धमकी देत ओरडला, खबरदार पुढे आलास तर माहीला ठार मारीन. त्याने चाकू माहीच्या गळ्यात लावला. शांतनू तात्काळ म्हणाला, थांब, माहीला काही करू नकोस. मी पैसे घेऊन आलो आहे. तिला जाऊ देत. मी वचन देतो या गोष्टीबद्दल कुणालाही काही सांगणार नाही. माही हलक्या आवाजात म्हणाली. शांतनू 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 म्हणाला, मी आलोय माही, तुला काही होऊ देणार नाही. शांतनूने समोर एक बॅग ठेवली. राकेश ओरडला, मला बॅग उघडून दाखव. शांतनूने मान हलवली आणि खाली वाकला. बॅग उघडताना तो आजूबाजूला नजर टाकत होता. नोटांच्या गड्ड्या पाहून राकेशची माहीवरील पकड सैल झाली. त्याच्या डोळ्यात लालसा चमकू लागली. पैशांकडे पाहून जणू त्याची लाळच टपकत होती. शांतनू शांतपणे म्हणाला, हे सगळे तुझे आहेत. माहीला सोड. राकेश कडाडला, जास्त हुशारी करू नकोस. तो माहीच्या गळ्याला चाकू लावून तिला ओढत बॅगजवळ आणू लागला. तेवढ्यात शांतनूला संधी मिळाली. त्याने आपल्या बुटात लपवलेला चाकू काढून राकेशच्या हातावर जोरात वार केला. राकेशच्या हातातून चाकू आणि माही दोघंही सुटले. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. माही डगमगत मागे सरकली. शांतनूने संतापाने राकेशचा गळा पकडला. माहीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली, यू बास्टर्ड. राकेश काही करण्याआधीच टायगर आणि 2 पोलीस आत धावून आले. त्यांनी राकेशला अटक केली. माही धावत जाऊन शांतनूच्या छातीशी बिलगली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनूने हलक्या आवाजात विचारलं, माही, तू ठीक आहेस ना? माहीने मान हलवली. रडत ती म्हणाली, मला माहिती होतं तुम्ही याल शांतनू. शांतनू तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, जेव्हा तू माझी आहेस तेव्हा मी तुझ्यासाठी का नाही येणार. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.